चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच होत आहे सुरुवात. स्वागत गोलंदाज मार्कवर जितू आणि रोहित ही जोडी आपण पाहत आहेत. चला बेस्ट ऑफ लक बोथ टीम. मॅच होत आहे सुरुवात. 2 षटकाचा सामना. पहिला बॉल अगदी डॉट बॉलने सुरुवात केली गेली. स्वागत. पहिला चेंडू निर्धावच्या स्वरूपात पाहायला मिळालाय. 9 फलंदाज धाबा आहेत. अजूनही श्रीगणेश झाला नाहीये. 20 ते 25 धाबा जोडाव्या लागतील. पुढील बॉल समोरच्या दिशेने लॉंग अपच्या डोक्यावरून दर्जेदार षटकार जितूच्या बॅट मधून 6 धावा. पहिला बॉल अगदी निर्धावाला. त्यानंतर दुसऱ्या बॉलवर प्रहार केला गेलाय. जितूच्या बॅट मधून हा षटकार. स्कोर कार्ड धाबा 6. टीपीएस सफायर टीम आपण रेडी राहायचं आहे. याच्यानंतर नेक्स्ट मॅच. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवत आहे. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. स्कोर कार्ड धाबा 7. 2 बॉलची समाप्ती. स्कोर कार्ड धाबा 7. प्रथम बॅटिंग करताना श्रीगणेश डोंगरीपाडा संघ आपण पाहतायत. त्याला 2 हात करतोय आई माऊली डोंगरे संघ. 7 धावा धावफलकावर. षटक क्रमांक सध्या पहिला मार्गस्थ आहे. पुन्हा एकदा पुल करण्याचा प्रयत्न. तिथे क्षेत्ररक्षक. पुन्हा एकदा षटकार पाहायला मिळाला जितूच्या बॅट मधून. 6 धावा. हा डिक्टर फलंदाज आपण पाहतायत. पहिल्या मॅच मध्ये चांगली बॅटिंग केली होती. इथे फटका फसला जाईल का? निर्जनस्थळी चेंडू जातोय. 2 धावा कंप्लीट होतील आणि या दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 15 या अंकावर. 15 धावा धावफलकार. षटक क्रमांक पहिले सध्या मार्गस्थ आपण पाहतायत. पंधरा धावा धावफलकावर षटक क्रमांक सध्या आपण पाहत आहेत. पहिलं मार्गस्थ. पुढील बॉल. पुन्हा एकदा फटका फसला गेलाय. क्षेत्ररक्षक जेल खाली अक्षय. अक्षयने चुकी केलाय. जेल निसटलाय. चल निसटलाय. एकदम वेल. 1 स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 16 या अंकावर. 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड. जीवनदान मिळालंय जितूला. या जितूने 2 षटकार जरूर परिपूर्ण केल्या गेल्यात. 5 बॉलची समाप्ती आलंय. स्कोर कार्ड धावा आहेत आपण पाहत आहेत. एकंदरीत 16 धावा बिनबाद. ड्राईव्ह केला गेलाय. कारण पुढे सरसावेल एकदम मैल. 1 स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 17 या अंकावर. पहिल्या षटकाची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 17 बिनबाद.
फलकार धावा 17. पहिल्या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या गेल्या, त्यामध्ये 2 षटकार पाहायला मिळाले जितूच्या बॅट मधून. पुढील बॉल खुल्या टप्प्याचा चेंडू अगदी समोरच्या दिशेने फोर्स करण्याचा प्रयत्न धावबाच्या स्वरूपात रोहितला परतावं लागेल. गॉन. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येणारे 5 चेंडू असतील. स्कोर कार्ड धावा 17. 17 रन्स. साहिल येणारे 5 चेंडू. स्कोर कार्ड धावा 17. पहिला विकेट जरूर परिपूर्ण केला गेला धावबाच्या स्वरूपात. गोलंदाज आडवा बॅटने करण्याचा प्रयत्न. पंचांचा बोट आकाशाकडे. विकेट क्रमांक 2. साहिल आल्या पावली माघारी परतवलं जात आहे. गॉन. 1x पुढील बॉल प्रितेश. प्रितेश आलाय नवीन फलंदाज. येणारे 4 बॉल 17 धावा धावफलकावर. 2 गडी बाद. पुढील बॉल. हो वेगवान चेंडू. वेगवान चेंडू. चला नेक्स्ट फलंदाज लगेच मैदानाच्या आतमध्ये पाठवा. धावफलका धावा 17. 3 गडी बाद. दीपक आलाय नवीन फलंदाज. स्कोर कार्ड धावा आहेत आपण पाहतायत अगदी 17. एक षटकामध्ये 17 आल्या होत्या. आता स्ट्राईक दीपूने आपल्याकडे जितूने आपल्याकडे ठेवण्याचा प्रयत्न केला गेलाय, परंतु शेवटचे 3 बॉल 3 मध्ये 2 हवाई सफर. प्रयत्न करावा लागेल जितूला. आणि इथून जेल निसटलाय. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्या. दुहेरी स्कोर कार्ड 19 अंकावर जाऊन पोहोचला गेला. शेवटचे 2 बॉल असतील. एक झेल सुटलाय कारण जितूच्या बॅट मधून 2 षटकार आधी पाहायला मिळाल्यात. आणखीन अजूनही 2 बॉल आहेत. 17 धावांचं योगदान जितूचं राहिलंय. स्कोर कार्ड धावा 19. एक वाईट बॉल, त्यामध्ये रोहितच्या बॅटमधून 1 धाव आली होती. पुढील बॉल. पुन्हा एकदा झेल टिपण्याची संधी. पुन्हा एकदा झेल निसटलाय. शेवटचा बॉल असेल. दीपक या बॉलवर एखादा हवाई स्ट्रोक पाहायला मिळेल का दीपकच्या बॅट मधून. 20 रन 20 धावा. कौतुक करावं लागेल. आशिषचं चांगली गोलंदाजी केली. फक्त 3 धावा खर्च केल्या गेल्यात. शेवटचा बॉल.
शेवटच्या बॉलवर दीपकच्या बॅटमधून एकदम मैल. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद होईल. 21 धावा फलकावर 22 धावांचा टार्गेट असेल विजयाकरिता. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आशिषच्या माध्यमातून. फक्त 4 धावा खर्च केल्या. 22 धावांचा टार्गेट, 12 चेंडू. हॅलो, अगदी आमचा व्यासपीठ दाखवला जातोय महिला भगिनी या मॅचचा आनंद घेण्यासाठी. दीप आपण पाहत आहेत, दीप जाधव यांच्या माध्यमातून आपण पाहतोय. अगदी ड्रोन कॅमेऱ्यातून व्ह्यू आपण पाहू शकताय. एक कुर्लाई चषक 2026 सुंदर आयोजन. आज अंतिम दिवस या स्पर्धेचा. 12 चेंडू मध्ये 22 समोर लक्ष असेल विजयाकरिता. चला पेनन संघ, चला विनिंग टीम. आपण पहिल्या 3 दिवसाच्या 3 विनिंग टीम. त्रिमूर्ती पेनन संघ, चामुंडा स्पोर्ट्स विराथन, सरतोटे टीम उपस्थित आहे. आणि आजच्या दिवसातला विनिंग संघ. 4 संघ एकमेकांसमोर सेमीफायनल साठी असतील. साहिल गोलंदाज मार्कवर 12 चेंडू 22 धावांचं समोर लक्ष असेल. अक्षय आणि एका बाजूने आशिष ही जोडी. चला बेस्ट ऑफ लक बोर्ड टीम. मॅचला होते सुरुवात. 11 चेंडू. अनिलजी यांचा शुभाग बनवतोय. पुढील बॉल. पहिल्या बॉलवर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. जितू झेल खाली. झेल परिपूर्ण केलाय. आशिषला परतावं लागेल. 0 या दवसकवेर गॉन. पहिल्या चेंडूवर विकेट्स परिपूर्ण केला गेलाय. आशिषला परतावलं गेलंय. 12 बॉल मध्ये 22चं टार्गेट. पहिल्या चेंडूवर विकेट. अमिताला नवीन फलंदाज. आई माऊली डोंगरे संघ आणि दुसऱ्या बाजूने आपण बघताय श्री गणेश डोंगरीपाडा संघ एकमेकांसमोर. पहिल्या बॉलवर विकेट्स पाहायला मिळालाय. चांगली सुरुवात झाली. श्री गणेश डोंगरीपाडा संघाकडून साहिल आपण पाहतायत. जितूने सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. अमिताला नवीन फलंदाज
22 धावांचं टार्गेट. चांगला स्ट्रोक पाहायला मिळालाय. विरू तिथे आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. फेकी येते त्यावर 2 धावा कंप्लीट झाल्यात. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचेल दोन्ही अंकावर. दोन धावा धावफलकावर अगदी 2 बॉलच्या समाप्ती अखेर. साहिलचा पुढचा बॉल समोर अमित. हो हो हो, या वेळेस चांगला चेंडू डिलिव्हर केला गेलाय. पंच दर्शवतात व्हाईट बॉल. धावफलकावर धावा 3. 22 धावांचा पाठलाग. षटक क्रमांक सध्या 2. पहिला पाहत आहेत 2 बॉलची समाप्ती झालंय. ड्रोनच्या माध्यमातून क्षणचित्र टिकली जात आहेत. पुन्हा एकदा बॅटची एज झालंय. तिथे दीपक आहेत. खराब क्षेत्ररक्षण. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला नाहीये. एकच धाव. एकेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 4 या अंकावर. 4 धावा धावफलकार आहेत. 3 बॉलची समाप्ती. स्कोर कार्ड धावा 4. 22 धावांचा पाठलाग केला जातोय. नेक्स्ट मॅच DPS सफायर टीम आणि या मॅच मधला विनिंग टीम असेल. पुढील बॉल. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. रोहित झेल खाली आणि सुंदर झेल परिपूर्ण केला गेलाय. अक्षयच्या खेळला पूर्ण विराम लागताना दुसरा धक्का गॉन. आता स्कोर कार्ड धावा 4. 2 धक्के लागल्यात ऐमावली डोंगरे या संघाला. विवेक आलाय. मागच्या मॅच मध्ये एक षटकार टाकून मॅच फिनिश केला होता. तोच विवेक मैदानाच्या आतमध्ये येतोय. धावफलकार धावा 4. 22 धावांचा पाठलाग केला जातोय. पुढील बॉल. समोर विवेक. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक पुढे येईल. रोहित बॅकअप साठी आलाय. प्रितेश. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. 2 धावा अंकित केल्या जातील. दुहेरीच्या मदतीनं स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 6 अंकावर. 7 चेंडू आहे. 16 धाब्यांची आवश्यकता असेल. चिन्मयजी कुर्ले आम्हाला दर्शवतायत. दुसऱ्या बाजूने शेखरजी किणी, तुषारजी कुर्ले कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपण पाहतायत. डिझ कॅन्डी. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न. कॅच क्रमांक 2 कंप्लीट करता आला नाहीये रोहितला. हो हो हो, इथून मिस्टेक झालाय. झेल निसटलाय विवेकचा. धावफलका धावा 7. 1 षटकाची योग्यरित्या समाप्ती.
विवेक सध्या चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा साहिलने चांगला प्रयत्न जरूर केला होता. अगदी कौतुक करावं लागेल. चांगला प्रयत्न जरूर केला होता. चेंडूपर्यंत पोहोचले होते. 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दुहेरीने स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 15 या अंकावर. 7 धाब्यांची आवश्यकता आहे. 4 बॉल 4 चेंडू 7 ची आवश्यकता. रक्षित तिथून या डावात डिफेन्स करेल का की विवेक या मॅचचा हिरो पुनश्च एकदा ठरेल. स्टिअर केला गेलाय. तिथे क्षेत्ररक्षक आहे. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय आणि अगदी 2 धाबा सहज कंप्लीट केल्या जात आहेत. दुहेरी स्कोर कार्ड जाऊन पोहोचलाय 17 या अंकावर. 5 ची आवश्यकता. 3 बॉल 3 बॉल मध्ये 5 ची आवश्यकता. एखादा डॉट बॉल पाहायला मिळेल का विकेट की 3 बॉल मध्ये 5 धाबा इथून सहज परिपूर्ण करेल आई माऊली डोंगरे संघ. 3 चेंडू. पुढील बॉल ऑन साइडला करण्याचा प्रयत्न. प्रितेश पुढे सरसावेल. पुन्हा एकदा दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 19 धाबा धाव फलकार आहेत. 3 धाबा दूर. 2 बॉल मध्ये 3 ची आवश्यकता. पैसा वसूल मॅच. डीपीएस संघ आपण रेडी राहायचा आहे. या मॅच मधला जिंकणारा संघ चला विनिंग टीम आल्या असतील. 3 दिवसाच्या विनिंग टीम तर त्याने एक प्रतिनिधी इथे या. आपण लॉस टाकतोय सेमीफायनल साठी. 2 बॉल 3 ची आवश्यकता. रक्षित इथून मॅच फिनिश होईल का. पुन्हा एकदा रोहित जाईल खाली. आता मात्र उशीर झालाय परंतु अजूनही संधी गेली नाहीये. 1 बॉल 3 धाब्यांची आवश्यकता असेल. एक बॉल मध्ये 3 ची गरज. करण आलाय नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड धावत 19. 3 ची आवश्यकता. 1 बॉल 3 धाब्यांची आवश्यकता असेल. एक बॉल 3 धाब्यांची आवश्यकता. डीपीएस टीम आपण अगदी रेडी राहायचं आहे. या मॅच मधला जिंकणारा संघ त्यांच्या समवेत असेल. 1 बॉल 3 धाब्यांची आवश्यकता. विवेकला बाद केले. आता अशा अपेक्षा पल्लवित झाल्यात श्री गणेश डोंगरीपाडा संघाच्या. करण इथून ह्या 3 रन बनवेल का. शेवटचा बॉल. हो 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 इथून विकेट जातोय आणि मॅच जिंकला गेलाय श्री गणेश डोंगरीपाडा संघ. वेल प्लेड. PTK. चला कॅप्टन आपण टॉस साठी या. डीजे थांबा.